नमस्कार मंडळी, भटकंतीच्या नवीन सदरात आपले स्वागत. आजच्या भटकंतीमध्ये आपण निघालोय पुरंदरच्या सौंदर्य मुकुटामधील आणखी एक मानाचे रत्न वटेश्वर मंदिर पाहायला. भटकंती सुरू करण्यापूर्वी आपण अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मॅटर. सासवड गावातून वटेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांचा वाडा, ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर, प्रसिद्ध असे कऱ्हाबाई मंदिर, तसेच कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेले संगमेश्वर मंदिर पाहायला मिळतात. नारायणपूर आणि पुरंदर किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता मुख्य वस्तीपासून अगदी दूर असून रानावनामध्ये वटेश्वराचं मंदिर वसलेलं आहे. या मंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. 1400 वर्ष वयोमान असणारे एक थोर संत चांगदेव पावसाळ्यातील 4 महिने मौन आणि अंधत्व धारण करून सर्व व्यवहार करत. त्यांची नित्य शिवलिंग पूजा चालत असे. त्यांच्या शिष्याने काळ्या चिकणमातीने वळवून तयार केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन संत चांगदेव त्याची विधियुक्त पूजा करत. एक दिवस सतत पडणाऱ्या पावसाने कंटाळून शिष्याने एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपण तयार केले आणि तेच पार्थिव लिंग म्हणून ठेवले. नित्यनियमाने स्नान उरकून चांगदेवांनी पार्थिव लिंगाला मंत्रोच्चारण करून हातावर घेतले. पण पाहतात तर काय, ते मुळीच हलेना. डोळे उघडून पाहिल्यावर त्यांनी ते हलवण्याचाही प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला. हे न हलवलेले स्वयंभू लिंगच त्यांनी एक छोटेसे मंदिर बांधून त्याची उपासना सुरू केली आणि म्हणूनच या मंदिराला चांगावटेश्वर असेही म्हटले जाते. सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी सन 1700च्या सुमारास या मंदिराचा जीर्णोद्धार केला. कऱ्ह्याच्या तीरावर काळ्या गर्द रानात वसलेले या मंदिराची भव्य तटबंदी पाहताच नजरेत भरते. वटेश्वर सुधार समिती आणि नागरिकांच्या प्रयत्नातून या मंदिर आणि त्याच्या अवतीभोवतीच्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम अविरतपणे चालू असते. हेमाडपंथी शैलीच्या या मंदिराचे काम चुना आणि इतर सामुग्रीच्या मिश्रणातून केलेले दिसून येते. बेसमेंट, स्तंभ, सभामंडप, गाभारा इत्यादी काळ्या खडकातून बनवलेले आहेत. नव्या जुन्या आर्किटेक्चरचे मिश्रण असणाऱ्या या मंदिरात नंतरच्या नूतनीकरणाच्या काळात झालेले बदलही दिसून येतात. शिखरामध्ये अनेक देवतांची लहान लहान चित्रे पाहायला मिळतात. मंदिराच्या भिंतींवरील आखीव रेखीव असे नक्षीकाम पाहताच मन प्रसन्न होऊन जाते. वेगवेगळ्या पुराणकथातील व्यक्तिचित्र या भिंतींवर पाहायला मिळतात. भिंतीवरील
प्रत्येक फुलाचे नक्षीकाम पहिल्यापेक्षा वेगळे पाहायला मिळते. मुख्य दर्शनी भागात आखीव रेखीव असा नंदी पाहायला मिळतो. नंदीची भव्यता आणि त्याच्यावरील कलाकुसरीचे काम पाहून मन प्रसन्न न झाले तर नवलच. मंदिराच्या भिंतींमध्ये गणेश आणि इतर देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. आतील भव्य सभामंडपाला दोन्ही बाजूंनी दरवाजे पाहायला मिळतात. समोर कासवाचे एक शिल्पही पाहायला मिळते. पुढे नजरेस पडतात एका गडद तळघराच्या मध्यभागी एका जुनाट शैलीच्या दिव्याच्या प्रकाशात समाधिस्थ भगवान भोलेनाथ. समोरच श्री गणेशाची एक पांढरी शुभ्र आणि आकर्षक अशी मूर्ती पाहायला मिळते. मंदिरात मंजूळ आवाजात होणारे
शिवध्वनीचे गुंजन मन प्रसन्न करते. मंदिराच्या बाहेरील भव्य पटांगणात लहान लहान अनेक मंदिरे पाहायला मिळतात. हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर चुना आणि इतर सामुग्री वापरून काळ्या दगडातून बनवलेले आहे. अगदी जवळून पाहिल्यावर भिंतीवरील कोरीव काम आणि त्यातील सुबकता लक्षात येते. कदाचित हे सौंदर्य पाहूनच अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे शूटिंग या मंदिरात होत असते. काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला वळू या प्रसिद्ध चित्रपटामध्ये बरंचसं शूटिंग या वटेश्वर मंदिरामध्ये झालेलं आहे. चित्रपटांबरोबरच प्री वेडिंग शूटिंगसाठी सुद्धा लोकांची या मंदिराला पसंती आहे. मंदिराच्या उत्तरेला करहमाई खळखळून वाहत आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर पक्षीराज मयूराला न आवडला तर नवलच. पावसाळ्यामध्ये आजूबाजूच्या रानातून मोरांचे आवाज ऐकायला मिळणे ही एक पर्वणीच. चला तर मग मंडळी, आपल्या पुरंदरच्या पुढील भेटीमध्ये भेट द्यायला विसरू नका चांगावटेश्वराच्या या अप्रतिम शिवमंदिराला. आणि हो, अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. धन्यवाद.